चला मग आज बनवूया माखल्या. आणि हे त्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले कोकम. मग एका कढईत बिना तेलाचं ते सर्व साहित्य परतून घ्यायचं. मग त्यात टाकायचे 1 चम्मच खसखस, तेल, आणि मग परतून घ्यायचं. सर्व नीट शिजल्यावर त्याला एका ताटात काढून घ्यायचं थंड होण्यासाठी. मग हे थंड झाल्यावर त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची. एका कढईत तेल, कढीपत्ता, मग जी पेस्ट रेडी झाली आहे त्याला पण तेलात परतून घ्यायचं. मग या पेस्टला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर त्यात हळदी पावडर, जिरा पावडर, धने पावडर आणि गरम मसाला टाकून त्याला परत परतून घ्यायचं. मग त्यानंतर त्यात आपण माखल्या टाकायच्या. त्यानंतर तुमच्याकडे कोणताही लाल मसाला अवेलेबल असेल तर तो टाकायचा. हा घाटी मसाला आहे. मग चवीनुसार मीठ. मग परत त्याला परतून घ्यायचं. मग त्यानंतर त्यात कोकम आणि कोकमाचं पाणी टाकायचं. मिक्स झाल्यावर, परतून झाल्यावर त्याला आपण 5 मिनिटासाठी झाकण लावून वाफायला लावायचं. मग झाली आपली माखल्याची भाजी रेडी. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.